नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। मिशन 2024 साठी राष्ट्रीय समाज पक्षाची अहिल्यानगर जिल्हा दक्षिण पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न। मिशन 2024 साठी राष्ट्रीय समाज पक्षाची अहिल्यानगर जिल्हा दक्षिण पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या बैठकीचे अध्यक्ष माननीय श्री काशीनाथ नाना शेवते, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश केला। या बैठकीमध्ये माननीय श्री शरदराव बाचकर, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते अनेक कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देऊन पक्षाचे काम तळागाळातील लोकांपर्यंत गेलं पाहिजे। यामध्ये नांदगावचे लोकनियुक्त सरपंच माननीय सकाराम सरग यांना नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून कामाला लागा असे आदेश देण्यात आले। शरदभाऊ बाचकर यांनी आपल्या मनोगतामध्ये माननीय श्री महादेवजी जानकर साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला 2024 मध्ये येणाऱ्या विधानसभेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून द्यायचे आहेत। तसेच आम्हाला पक्ष हा बहुजन समाजाचा असून आपल्याला सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून ही लढाई जिंकायची आहे आणि सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचा आहे। या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करून पक्षवाढीसाठी आपल्याला अहोरात्र कष्ट करावे लागणार आहेत। या आढावा बैठकीसाठी महाराष्ट्र राज्यातून अनेक मान्यवर उपस्थित होते। यामध्ये माननीय श्री शेवते नाना, प्रदेशाध्यक्ष माननीय श्री ज्ञानेश्वर सलगर साहेब, महासचिव महाराष्ट्र राज्य माननीय श्री डॉक्टर प्रल्हाद पाटील, सचिव महाराष्ट्र राज्य श्री सय्यद बाबा, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री भानुदास हाके, मेजर माननीय श्री शरदरावजी बाचकर, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र राज्य माननीय श्री शशिकांत मतकर साहेब, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र राज्य नांदगावचे लोकनियुक्त सरपंच माननीय सकाराम सरग, राहुरी खुर्द माजी उपसरपंच उमेशराव बाचकर, माननीय नानासाहेब कोळपे, रामदास नेटके, रमेश जगधने, सुनील पंडित, भारत हापसे असे अनेक मान्यवर या बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पदाधिकारी बऱ्यापैकी हजर आहेत आणि 4 तालुक्यापैकी आता नंतर जामखेडचे तालुकाध्यक्ष आलेले आहेत। म्हणजे अजूनही 3 तालुक्याचे या ठिकाणी पदाधिकारी आहेत आणि निश्चितपणे असं जर कुठल्या तालुक्यातले पदाधिकारी दुर्लक्ष करत असतील तर शरदभाऊ तुम्हालाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही सांगतो की ज्या त्या जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या अखत्यारीमध्ये ज्या ज्या अडचणी असतील आणि निश्चितपणे राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेबांचा अतिशय मोठा त्याग आहे, संघर्ष आहे आणि या त्यागाला आणि संघर्षाला एखादा जर कोण खोडा घालण्यासाठी किंवा तो विचार वाढू नये याच्यासाठी जर आपण प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तींची कुठेही आपण हायवे न करता
राष्ट्रीय समाज पक्षाचा विचार सर्वसामान्यापर्यंत, बहुजनापर्यंत, वंचितापर्यंत, पीडितापर्यंत वाढवणं आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा येणाऱ्या काळामध्ये राजकारणामध्ये यशस्वी करणं ही छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यापासून ते राज्याच्या पदाधिकाऱ्यांपर्यंतच्या कार्यकर्त्यांचं खऱ्या दृष्टीनं काम आहे. आणि तशा दृष्टीनं आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं तर निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब यांच्या विचाराला त्यागाला अतिशय मोठं यश आपल्याला तुम्हाला निर्माण होणार आहे. मी एक आपल्याला छोटं उदाहरण सांगतो. नमस्कार, मी सखाराम सरग, सरपंच नांदगाव. आज या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षानं जी अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी माझी निवड केलेली आहे. नक्कीच या निवडीमुळे फार मोठी जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे. मी या निमित्तानं राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रनायक जानकर साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी शब्द देतो की नक्कीच येणाऱ्या भावी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला नक्कीच चांगले दिवस येतील आणि चांगल्या प्रकारे जोमानं काम करून या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचं नाव लौकिक केल्याशिवाय राहणार नाही या अशी ग्वाही या ठिकाणी मी माझ्या वतीनं देतो. दक्षिण नगर राष्ट्रीय समाज पक्ष जिल्ह्याची बैठक या ठिकाणी आयोजित केली असताना या बैठकीसाठी उपस्थित राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव मौलाना सलगर, तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव प्रल्हादजी पाटील आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सय्यद बाबा शेख आणि उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शरदजी बाचकर आणि या विभागाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित अतिशय चांगली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजची बैठक झाली. एक पदाधिकाऱ्याने निर्णय किंवा निर्धार केला की राष्ट्रीय समाज पक्षाने या महाराष्ट्रामध्ये 2024च्या विधानसभेसाठी 16वरती निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजची या ठिकाणी बैठक झाली. तर या विभागामध्ये असणारे सर्व ज्या विधानसभा आहेत त्या विधानसभाची अतिशय जोरदार तयारी या जिल्हाध्यक्ष किंवा इथल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वतंत्र आणि स्वबळावरती निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि या नगर जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व ठिकाणी उमेदवार उभे करून राष्ट्रीय समाज पक्ष निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं यश या ठिकाणी संपादन करेल असा आत्मविश्वास आहे. अहिल्यानगर प्रतिनिधी उमेश बाचकर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.